मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारताचं जागतिक व्यासपीठावर वजन किती वाढलंय ते दाखवणारा एक रिपोर्ट समोर आलाय। गेल्या वेळी याच रिपोर्टमध्ये भारताला खालचा क्रमांक मिळाला होता, पण यावेळी भारत रशियालाही मागे टाकून जगातला सर्वात शक्तिशाली तिसरा देश बनलाय। यात भारताने जपान आणि रशिया दोघांनाही मागे टाकलंय। तुम्ही हे जपान टाइम्सचं आर्टिकल पाहू शकता। जपानला भारतानेही मागे टाकलं अशी बातमी जपानमधील वृत्तपत्रांमध्ये छापून आली आहे। शक्तिशाली देश म्हणजे फक्त त्या देशाची आर्मी किती मजबूत आहे एवढाच क्रायटेरिया यात लावलेला नाही। त्या देशाचे जगासोबत आर्थिक संबंध कसे आहेत, संबंधित देशातील आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य कसं आहे, डिप्लोमसी कशी आहे, भविष्याकडे पाहताना या देशातील लोकांचं भविष्य कसं दिसतं, असे अनेक मॅट्रिक्स यात विचारात घेतलेत। ऑस्ट्रेलियातील एक मोठी थिंक टँक असलेली संस्था लोवी इन्स्टिट्यूटने हा पॉवर इंडेक्स जाहीर केला आहे। अमेरिका आणि चीन या रिपोर्टमध्ये भारताच्या तुलनेत पुढे असण्याची कारणे काय आहेत, भारताने कोणकोणत्या गोष्टीत प्रगती केली आहे आणि चीन अमेरिकेसारखी सुपर पॉवर होण्यासाठी अजून भारताला किती वेळ लागेल हे सगळं अहवालात पाहायचं आहे। पण त्याआधी एक प्रश्न, जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे? 1 अमेरिका, 2 भारत, 3 चीन आणि 4 रशिया। कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अचूक उत्तर मिळेलच। याशिवाय मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। हा समोर जो रिपोर्ट तुम्ही पाहताय तो लोवी इन्स्टिट्यूटने बनवला आहे। या संस्थेचा रिपोर्ट हा अत्यंत क्रेडिबल मानला जातो आणि यातील संशोधनही जागतिक स्तरावर स्वीकारलं जातं। या रिपोर्टमध्ये मोठ्या सर्कलमध्ये अमेरिका, चीन आणि त्यानंतर तुम्हाला भारत दिसेल। समुद्रात ज्याची ताकद आहे तोच खरा देश शक्तिशाली मानला जातो असं सांगणारी अनेक मानके या रिपोर्टमध्ये आहेत। या रिपोर्टमध्ये ज्या रँक काढण्यात आल्या त्यासाठी पहिलं मेट्रिक विचारात घेतलंय ते म्हणजे आर्थिक क्षमता। कोणत्या देशाची आर्थिक क्षमता किती आहे, जगाशी आर्थिक संबंध कसे आहेत ही आकडेवारी यात आहे। यानंतर दुसरा मानक आहे तो म्हणजे सैन्याची क्षमता। यातही भारत कितव्या क्रमांकावर आहे त्यानुसार ओव्हरऑल रँक काढली गेली आहे। तिसरा रेजिलियन्स, तुमच्या देशाची अंतर्गत स्थिरता किती आहे, भौतिक सुरक्षा कशी आहे, तुमच्याकडे संसाधने कशी आहेत, तुमची अणुशक्ती कशी आहे, हे सगळं यात विचारात घेतलं गेलं आहे। यानंतर चौथा मेट्रिक आहे भविष्यातील तुमच्या देशाकडील संसाधने। यात खरी भारताने बाजी मारली आहे। हा मेट्रिक स्पष्ट सांगतो की तुम्हाला भविष्य कसं आहे, पुढच्या 25 वर्षात तुम्ही कुठे असाल। पाचवा मेट्रिकमध्ये तुमच्या देशाचे आर्थिक संबंध, यानंतर लष्करी जाळं, राजनैतिक संबंध आणि सांस्कृतिक प्रभाव असे अनेक मेट्रिक यात विचारात घेण्यात आलेत। या प्रत्येक मेट्रिकची एक टक्केवारी काढली गेली। मग या टक्केवारीच्या आधारावर ओव्हरऑल रँकिंग प्रत्येक देशाची काढली गेली। या ओव्हरऑल रँकिंगमध्ये रशियाला किती फटका बसलाय ते तुम्ही पाहू शकता। हा देश थेट 6व्या क्रमांकावर गेलाय। रशिया आणि भारत यांच्या टक्केवारीतलं अंतरही एकदा पहा। भारताची टक्केवारी 39.1% आहे तर रशियाची 31.1%, म्हणजे जवळपास 8% फरक यात आलाय। युक्रेन युद्धाने रशियाला किती मागे नेलंय, रशियाचं भविष्य किती अंधारात गेलंय आणि या देशावर कर्जाचा किती बोजा वाढलाय हे दाखवणारी ही आकडेवारी। आता आपण भारत कोणत्या मॅट्रिक्समध्ये कसा आहे ते पाहूच, याशिवाय त्याची अमेरिका आणि चीन सोबतही तुलना करू। भारताची ही जागतिक रँकिंग आहे ज्यात 27 देशांपैकी भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे। ओव्हरऑल रँकमध्ये भारताची 8% वाढ झाली आहे, त्यामुळे जपान आणि रशियालाही मागे टाकता आलं। यात लोवी इन्स्टिट्यूटने काही गट केलेत ज्यात सुपर पॉवर, मिडल पॉवर आणि मायनर पॉवर असं विभागलं गेलं आहे। भारत यात मिडल पॉवर आहे तर सुपर पॉवरमध्ये फक्त अमेरिका आणि चीन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत। ओव्हरऑल रँकिंगमध्ये जे विविध मापदंड लावण्यात आले होते त्यात भारताला सर्वाधिक फायदा फ्युचर रिसोर्समध्ये झाला आहे, पण आर्थिक संबंधांमध्ये भारताचं मोठं नुकसानही झालं आहे। अन्यथा जे 39% गुण मिळाले ते 50%पर्यंत जाऊ शकले असते। भारताचे यातले वार्षिक बदल पहा। फ्युचर रिसोर्समध्ये भारताला 8.2% मिळालेत। भारतातील जी तरुण लोकसंख्या आहे त्याचा यात फायदा मोठा झालेला दिसतोय, कारण ही तरुण पिढी पुढे देशाच्या विकासात मोठा हातभार लावणार आहे। याशिवाय भारताने सैन्यावर जो खर्च केला आहे त्यानेही ताकद वाढते। आर्थिक संसाधने वाढवली जात आहेत आणि त्यामुळे त्या मापदंडात भारताला सर्वाधिक गुण आहेत। भारताचं सर्वाधिक नुकसान झालंय ते डिफेन्स नेटवर्कमध्ये। हा एकमेव मापदंड आहे जिथे भारत निगेटिव्हमध्ये गेलाय। बाकी रेझिलियन्स, राजनैतिक प्रभाव, आर्थिक क्षमता, सैन्य क्षमता यात भारताची ताकद वाढलेली दिसते। द्विपक्षीय व्यापाराच्या बाबतीत बोलायचं तर चीन भारताला डॉमिनेट करतोय असं या रिपोर्टचं म्हणणं आहे, कारण भारत आणि चीनच्या व्यापारातली जी तूट आहे ती स्पष्ट आहे। भारताकडे आयात कमी केली जाते पण चीनमधून होणारी निर्यात ही मोठी आहे। भारतीय व्यवसाय चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत। त्यानंतर अमेरिका आणि युरोपियन देशही भारताला व्यापारात डॉमिनेट करतात। लष्करी साहित्य आपण मोठ्या प्रमाणात अमेरिका, फ्रान्स या देशांकडून खरेदी करतो, त्याचाच हा परिणाम आहे। दुसरीकडे भारतही नेपाळ, श्रीलंका
यांसारख्या देशांना द्विपक्षीय व्यापारात डॉमिनेट करतोय। दुसरीकडे चीन आणि अमेरिका हे द्विपक्षीय व्यापार असेल किंवा सैन्य शक्ती दोन्ही आघाड्यांवर अव्वल आहेत। चीनला सर्वाधिक गुण राजनैतिक प्रभाव आणि सैन्य क्षमतेत मिळालेत। चीनची विविध देशात प्रचंड मोठी गुंतवणूक आहे। याशिवाय चीनमधून निर्यातही मोठ्या प्रमाणात होते। पण फ्युचर रिसोर्सेसमध्ये मात्र चीनची आकडेवारी प्रचंड घसरलेली आहे। भारत यात अव्वल आहे। याचाच अर्थ भारताचं भविष्य हे चीनपेक्षा उज्ज्वल आहे, कारण भविष्यातील वाढीसाठी जी संसाधने लागतात ती सगळी भारताकडे आहेत। अमेरिकेच्या बाबतीत बोलायचं तर अमेरिका ही सुपर पॉवर आहे। अमेरिकेचं एकूण स्कोर वाढलेलं असलं तरी 2018च्या तुलनेत मात्र हे घसरलं आहे। फ्युचर रिसोर्सेसमध्ये अमेरिका अव्वल आहेच, शिवाय आर्थिक क्षमता आणि सैन्य शक्तीमध्येही अमेरिका वरचढ आहे। त्यामुळेच अमेरिका आणि भारताच्या स्कोरमधला फरक प्रचंड आहे। दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीन आणि भारताच्या स्कोरमधला फरक हा 32% वर आहे। त्यामुळे भारताला जर चीनला मागे टाकायचं आहे तर विविध आघाड्यांवर अजून प्रगती करावी लागेल। सैन्य शक्तीवर अजून खर्च करावा लागेल। आर्थिक संबंध अजून सुधारणं गरजेचं आहे। विविध देशातली गुंतवणूक वाढवावी लागेल। चीनने डिप्लोमसी आणि सैन्य शक्ती यात मोठी आघाडी घेतली। हा फरक जर कमी करायचा असेल किंवा चीनला मागे टाकायचं असेल तर भारताला अजून बराच कालावधी लागेल। मात्र या रिपोर्टमध्ये भारत सुपर पॉवरच्या दिशेने वाटचाल करत आहे याचा अंदाज आपण स्पष्टपणे बांधू शकतो। भारतातील युवा शक्ती हीच खरी देशाची संपत्ती असं म्हणता येईल। पण या रिपोर्टमध्ये भारताचा शेजारी असलेला पाकिस्तान कुठे आहे तेही एकदा पाहू। पाकिस्तान तुम्हाला इथे 16व्या क्रमांकावर दिसेल। भारतासोबत युद्धाला कायम तयार असलेल्या पाकिस्तानची मिलिटरी पॉवर पहा, प्रचंड खालावलेली आहे। त्यांच्याकडे विमानं घेण्यासाठी पैसे नाहीत, युद्धावर खर्चासाठी पैसे नाहीत, त्यामुळे हा मापदंड नकारात्मक दिसतोय। चीनचा प्रचंड दबदबा पाकिस्तानमध्ये, मग तो द्विपक्षीय व्यापार असेल किंवा लष्करी सहकार्य। हा रिपोर्ट पाहून तुमचं काय मत आहे? भारताला सुपर पॉवर बनण्यासाठी अजून किती वर्ष लागतील? भारताने कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती करणं गरजेचं आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा। पण आता येऊ व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे। अमेरिका सुपर पॉवर आहे आणि मिलिटरीमध्येही अमेरिकाच पहिल्या क्रमांकावर आहे। भारताचा यात 4था क्रमांक लागतो। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका।